नमस्कार. गायक आणि दिग्दर्शक असणारा पलाश मुच्छल यानं सांगलीमध्ये आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार SP संदीप घुगे यांच्याकडे दाखल करण्यात आलेली आहे. ती नक्की कशासाठी करण्यात आलेली आहे, या पाठीमागचा कारण काय आहे, या संदर्भामध्ये ज्यांनी ही तक्रार दाखल केलेली आहे ते विज्ञान माने आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. पलाश मुच्छल यांच्यावर तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे, फसवणुकीचा तक्रार दाखल केली आहे. नक्की या पाठीमागचं कारण काय आणि घटना काय आहे? गेले 1.5 वर्ष, मला वाटते 2024 5 डिसेंबरला पलाश मुच्छल आणि माझी ओळख झाली होती. तो काही कारणाने सांगलीला यायचा, ती कारणं सगळ्या जगाला माहिती आहे. त्याचं असा रोल होता की माझ्यासारखे इन्व्हेस्टर्स किंवा माझ्यासारखे उद्योजक पकडायचे, पिक्चरमध्ये गुंतवायचे आणि पिक्चर मध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याचा चांगला मोबदला मिळतो हे आमिष दाखवायचं. त्या आमिषाला बळी आम्ही पडलोच, कारण की त्यावेळी आम्ही त्याला पैसे दिले. नजरिया हा मूवी सांगलीमध्ये शूट होणार होता, जो की झाला 1.5 वर्षापूर्वी. त्याची मम्मी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि 1.5 वर्षापूर्वी नजरिया शूट झाल्यानंतर 55 लाखाचा जो बजेट होता, त्यानंतर वारंवार मी त्याला 1 वर्ष झालं पैशाला मागे लागलोय, परंतु 1 महिना थांबा, 2 महिना थांबा, हे काम आहे ते काम आहे, अशा गोष्टी घडल्या. मागील महिन्यामध्ये मी मुंबईला त्यांच्या घरी भेट सुद्धा घेतली की बाबा तुम्हाला आम्ही एक साधारण 30 लाख रुपये दिले, तुम्ही आम्हाला त्याचे 10 ते 15 लाख रुपये रिटर्न देणार होता, जो की मी SP साहेबांच्या अर्जात नमूद आहे की 40 लाख रुपये तो मला देणार होता. मी तक्रारी अर्ज दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं मी त्यावेळी हात उसने पैसे घेतले होते मित्रांकडून, गोल्ड लोन केलं होतं, पर्सनल लोन केलं होतं. सगळ्या गोष्टी मी त्यावेळी करून त्याला कसे तर पैसे जुळवून दिले होते, जे की मी तुम्हाला पुरावे आणि ऑडिओ बाईट सुद्धा दिलेले. त्यानंतर मागील महिन्यात गेल्यानंतर अचानकपणे ऍज अ प्रोड्युसर मला असा अनुभव आला, त्याच्या घरात गेल्यानंतर 55 लाखाला पिक्चर जो पॅकअप झाला होता. म्हणजे एखादी वस्तू आपण ही माईक आहे 500 रुपयाला घेतली, तुमच्याकडे घ्यायला गेल्यानंतर अचानकपणे ते 5000ला सांगितली तर ते पटणार आहे का? तसाच 55 लाखाचा पिक्चर त्याने अचानक म्हटले 1.5 कोटी रुपयाला गेला. मी म्हटलं मी पैसे घातलेत, मला माहित नाही. तसंच म्हणजे फसवणूक कुठं तर मोठ्या प्रमाणात तिथं मला दिसली की होणार आहे. मी त्यांना माझे पैसे मागायलाही गेलं. ते म्हटले की बजेट वाढलेलं आहे, तुम्ही गुडविलर अजून 10 लाख रुपये देताय का बघा, मग तुम्हाला आम्ही पैसे द्यायचे का नाही आम्ही ठरवू, जे की मी तुम्हाला सगळे पुरावे त्याचे दिले. या गोष्टी घडल्यानंतर मी शॉकमध्ये गेलो. मी मग त्यांना पैशाची मागणी चालू केली, माझे पैसे द्या तुम्ही घेतलेले, आणि शब्द दिला त्या पद्धतीनं द्या, कारण की आमचे पैसे काय घरी तसेच पडून नव्हते, तर आम्ही तुम्हाला कुठनं जोडणा करूनच दिलेले आहे. आम्ही एक सर्वसामान्य गरीब घरातला मिडल क्लासचा मी व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे मी कसं तर गोळा करून ते पैसे त्यांना त्यावेळी दिले होते. परंतु पैसे देण्यात ते आता मला टाळाटाळ करायला लागले आणि फसवायचा प्रयत्न चालू आहे, म्हणून मी SP साहेबांकडे धाव घेतलेली आहे. परंतु मला ते जाणवलं की पलाश मुच्छल हा मूळचा महाराष्ट्रातला नसून मध्य प्रदेश सारख्या ठिकाणाचा तो तिथं आलेला आहे. आणि मराठी माणसांना इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी मी त्याची विचारपूस केली तर तो माझंच नाही, अनेक लोकांच्या आर्टिस्टचे सुद्धा पैसे देणं आहे, पैसे नाही द्यायचे आणि टोलवायचं आणि फसवायचं हा त्याचा धंदा आहे. लोकांकडून ओळख करून घ्यायची आणि परत त्या लोकांचे पैसे घ्यायचे आणि परत फोन नाही उचलायचे, हे जे पुरावे मी सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे अशा भामट्या आणि फसव्या माणसांना महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी गंडा घालायचा जो प्रयत्न चालू केलेला आहे. आज मी तक्रार झाला, उद्या माझ्या तक्रार अर्ज. मला आनंद आहे की विज्ञान मानेसारखी 10 विज्ञान माने जी गुंतवणार होते ते कुठंतरी या अर्जामुळं किंवा या तुमच्या माध्यमामुळे किंवा प्रशासनाच्या होणाऱ्या कठोर कारवाईमुळे कुठंतरी ही गुंतवणूकदार थांबणार आहे. कारण की इंडस्ट्रीमध्ये काही अशा मोजक्या व्यक्तींच्या या अशा फसव्या आणि गंडव्या व्यवहारामुळे प्रोड्युसर मरतो, प्रोड्युसर मेला की आर्टिस्ट मरतो आणि इंडस्ट्री जी आहे ती पूर्ण झोपते. मराठी चित्रपट आज आपण बघतोय की भरपूर उदाहरणं आहेत की अशा प्रकारचे प्रोड्युसरला फसवण्याचे, रेट वाढवून सांगणं हे करणं होतात. परंतु कुठंतरी हे थांबलं पाहिजे, कुठंतरी कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे. मी ॲज अ प्रोड्युसर म्हणून त्यात होतो, मला त्याने आमिष दाखवलं, तुम्हाला लीड ऍक्टिंग देतो. मी पैसे मागायला लागले, मला ब्लॅकमेल करायला लागले, मला म्हणायला लागले तुमचं लीड जे कॅरेक्टर आहे ते काढून टाकणार, तुम्ही पैसे मागू नका. मी म्हटलं व्यवहार तो व्यवहार आहे, दिलेला शब्द तो शब्द आहे. बरं आम्हाला काय फसवून तुम्हाला मिळणार आहे, आम्हाला आमचे पैसे द्या आणि मोकळं करा. असं करत असताना त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं. मला न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे म्हणून मी न्याय व्यवस्थेकडे धावत गेलो आणि माझ्यावर झालेला प्रसंग त्यांना सांगितला.
SP साहेब असतील, DYSP साहेब असतील, IG साहेब असतील किंवा सर्वच लोक असतील, मला महाराष्ट्रातल्या ह्याच्यावर न्याय व्यवस्थेवरती आणि खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. माझाच नाही, महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच युवक असतील, नागरिक असतील, त्यांना विश्वास आहे की लवकरात लवकर अशा भामटे आणि पशव्या पलाश मुच्छल सारख्या माणसाला त्यांनी काही पण करून त्याचा व्यवस्थित म्हणजे असं परत तो करणार नाही कोणाबरोबर, असं त्याच्यावर कठोर कारवाई करावी विनंती करतो. नक्कीच पलाश मुच्छल यांनी सांगलीमध्ये नजरिया हा OTT प्लॅटफॉर्मवरील चित्रपट शूटिंग चालू केलेलं होतं आणि त्यासाठी विज्ञान माने यांच्याकडून 30 लाख रुपये त्यांनी घेतलेले होते आणि या 30 लाखावर 10 लाख रुपये त्यांना जो फायदा प्रॉफिट जर द्यायचं ठरलेलं होतं, असे एकूण 40 लाख रुपये ते देणे बाकी आहेत आणि ते देण्यासाठी आता टाळाटाळ करतायत. त्यामुळे विज्ञान माने यांनी सांगलीचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे याबाबत फसवणुकीबाबत तक्रार दाखल केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. गुड इवनिंग ब्रो. अंकल ने बोला कि मैं एक बार आपको भी एक्सप्लेन कर दूं. अपना क्या ये जो फिल्म है इसमें प्रोड्यूसर अभी है नहीं, तो मैंने ही सोचा था मैं ही इन्वेस्ट करूं. तो मोटा मोटा तो पहले तो स्टार्ट में थोड़ा छोटा अमाउंट था, फिर होते होते पता है ना कैसे होता है, फिल्म में बड़ा हो जाता है. तो अभी 50 से 55 तक गया है, तो मेरे पे थोड़ा भारी हो रहा है क्योंकि अपने को क्वालिटी अच्छा रखना है, एकदम मतलब लो नहीं रखनी है. तो 50-55 लाख तक पहुंच गया बिकॉज डबल कैमरा सेटअप है और वैनिस है और ये सब है. लेकिन श्योरिटी अपने को मिली है अमेज़ॉन से और ZEE5 से कि दे विल टेक इट, और वो डबल में ही लेंगे, मतलब 80 के नीचे तो अपन वैसे भी देंगे नहीं. और फिर उसके बाद एयरबॉर्न जो फ्लाइट में देखते हैं उसका सब कुछ मिला के अपने को एक के ऊपर 1 CR तक आराम से इसका रिकवरी है. तो मैंने अंकल को बोला सुबह कि अगर एज अ प्रोड्यूसर आना है तो है, मैं सिंगल प्रोड्यूसर मतलब सिंगल एज अ सिंगल नेम प्रोड्यूसर में डाल दूँगा एंड अपन इसमें कर सकते हैं क्योंकि मेरे को फंड्स की भी इसमें ज़रूरत है. मेरे को अभी इसमें फ़ंड चाहिए 30-35 का. तो बताओ मुझे कैसा हो सकता है, कितना हो सकता है वो बता दो, तो उस हिसाब से मैं आगे प्लान करूँगा. और ये मत समझना कि वो एक्टिंग के लिए है, एक्टिंग का अलग ही है. एक्टिंग तो मैं अंकल करब ने बोला तो मैं मतलब ऐसा भी नहीं है ना कि टैलेंटेड नहीं हो आप, तो वो तो अलग ही है अपना. वो तो अगर ये वर्कआउट नहीं किया एज अ प्रोड्यूसर तो भी आप तो हो ही फिल्म में. तो वैसा मत समझना कि मैं एक्टिंग के लिए आपको कुछ बोल रहा हूँ, गलत मत समझना. एंड ये एक्टिंग के लिए नहीं है, ये एज अ प्रोड्यूसर क्योंकि मेरे को थोड़ा फंड्स का दिक्कत आ रही है एंड लास्ट मोमेंट है, तो यहाँ पे मुझे सब एडवांस देने का है, तो वो थोड़ा सा मैं फंस गया हूँ क्योंकि जो हमारे पास दूसरा इन्वेस्टर था ना, तो उसकी मॉम की डेथ हो गई यार, तो उसने लास्ट मोमेंट पे थोड़ा बैकआउट कर दिया. तो जो एज अ प्रोड्यूसर आने वाला था, तो वो थोड़ा सा मेरे को प्रॉब्लम हो गया. तो मुझे बताओ अगर ये वर्कआउट होता है तो, अदरवाइज़ अपन शूट तो कर ही रहे हैं. या किसी और से भी अगर आप नहीं तो कोई और हो जो 30-35 डाल सके इसमें, तो वो भी वर्कआउट हो सके, तो अपने मतलब ऐसे जानने वाला हो जो एज अ प्रोड्यूसर आना चाहे या तो उसको अपन वापस से प्रॉफिट में लेके आ सके. तो 30-35 डालने का जो प्रॉफिट होगा वो 50-50 शेयरिंग होगा, कॉन्ट्रैक्ट बनेगा प्रॉपर. तो ऐसा प्रॉब्लम नहीं है. जैसे 30-35 अपन ने 35 डाला आपने एंड अपना इसका प्रॉफिट बन गया 1, तो उसका फिर आपका पहले 35 निकालेंगे, आपको सेव करेंगे और उसके बाद जो बचेगा उसका 50-50 शेयरिंग होगा.